अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। आज 1 ऑक्टोबर 2021 शुक्रवारी अरबी खुतब्याचा मराठीमध्ये सारांश आपल्या सेवेत सादर आहे। इस्लामी आणि हिजरी तारीख 23 सफरुल मुझफ्फर 1443। प्रिय श्रोते हो, सफ़र महिना हा इस्लामी महिन्यापैकी दुसरा महिना आहे, जो अल्लाहने पवित्र कुराणात नमूद केलेल्या 12 महिन्यांपैकी एक आहे। पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, अऊदु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्ना इद्दतश शुहूरि इंदल्लाहि 12 शहरन फ़ी किताबिल्लाहि यौम खलक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बअतुन हुरुम। अर्थात ज्या दिवशी अल्लाहने आकाश व पृथ्वीला निर्माण केले त्या दिवसापासून त्याने आपल्या ग्रंथात महिन्यांची संख्या 12 करून टाकली आहे आणि यापैकी 4 महिने पवित्र आहे। सफ़र या महिन्याबाबत पैगंबर वचनांद्वारे हे सिद्ध होत नाही की हा महिना शुभ आहे किंवा अशुभ। याऐवजी प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कधीही वेळ, वर्ष अथवा महिन्याला अशुभ म्हटले नाही। अरबी भाषेत सफ़र याचा शाब्दिक अर्थ रिकामा असणे होय आणि सफ़र महिन्याचा सफ़र हे नाव पडण्यामागचा हेतू आणि कारण जमाने जाहिलियत म्हणजे अज्ञानाच्या काळात लोक या महिन्यात लढाईसाठी बाहेर जात असत, त्यामुळे त्यांची घरे रिकामी होत असत आणि याच कारणामुळे सफ़र हे नाव ठेवले गेले। सफरुल मुझफ्फर या महिन्यात मोठ्या घटना घडल्या आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या लढायासुद्धा झाल्या आहेत, जसे खैबरची लढाई, इबवाची लढाई वगैरे। हे माहीत झाले की सफ़र हा देखील इतर महिन्यांप्रमाणे एक महिना आहे आणि त्यामध्ये त्याच गोष्टी घडू शकतात ज्या अल्लाहने आम्हा सर्वांच्या निर्मात्याने निश्चित केल्या आहेत। यामध्ये स्वतःहून वेळेचा काहीच हस्तक्षेप परिणाम होत नाही। आम्हा सर्व मानवांचे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या आगमनापूर्वी अरब लोक सफ़र या महिन्याला अशुभ मानत होते। हा महिना संकटे व आपत्तीचा महिना आहे अशा प्रकारे अंधश्रद्धा बाळगत होते। मार्गभ्रष्ट लोकांचे विचारसुद्धा या बाबतीत असेच होते आणि ते लग्न, व्यापार, प्रवास टाळत असत। त्यांच्या ध्यानीमनी ही अंधश्रद्धा होती की जर का आम्ही या महिन्यात एखादे काम सुरू केले तर ते पार पडणार नाही। अशुभ मानणे आणि अंधश्रद्धा हे केवळ अरब लोकांमध्येच नव्हे तर त्यांच्या पूर्वीच्या काळात देखील लोकांमध्ये प्रचलित असल्याचे पुरावे भेटतात। जसे हजरत सालेह अलैहिस्सलाम यांना लोकांनी म्हटले, आम्ही तुम्हाला तुमच्या साथीदारासह अशुभ मानतो। त्याचप्रमाणे असहाबे करिया म्हणजे गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठवलेल्या प्रेषितांना देखील अशुभ मानले। म्हणूनच ते प्रेषितांना म्हणाले, कुराणमध्ये आहे, ज्याचा अर्थ असा आहे। पण त्या लोकांनी उत्तर दिले, आम्ही तर तुम्हाला केवळ अपशकुनी समजतो। तुम्ही हे सर्व प्रवचन बंद केले नाही तर आम्ही तुमच्या दगडांनी ठेचून मारू आणि आमच्या हातून तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल। त्याचप्रमाणे हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम व त्यांच्या अनुयायांना फिरौनच्या लोकांनी अपशकुन मानले। अल्लाह पवित्र कुराणमध्ये म्हणत आहे, ज्याचा अर्थ असा आहे की पण जेव्हा त्यांना सुखाचे दिवस येत तेव्हा ते म्हणत की हे तर आमच्या हक्काच आहे, आणि जेव्हा त्यांच्यावर एखादे संकट कोसळत असे तर ते त्यास मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम व त्यांच्यासह असलेल्या लोकांचा अशुभपणा म्हणत। खरे तर त्यांच्या अशुभपणाचे प्रयोजन अल्लाहकडे आहे, पण त्यांच्यापैकी अनेक जण जाणत नाही। हे स्पष्टपणे दिसून येते की अज्ञानाच्या काळात
प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आगमनापूर्वी लोक वेगवेगळ्या महिन्यांविषयी अंधश्रद्धा आणि अपशकुन याची विचारधारा ठेवत होते, कारण ते सत्य धर्माच्या शिकवणीपासून दूर होते. पण दुर्दैवाने आज देखील सत्य धर्मावर श्रद्धा राखणाऱ्यांमध्ये अशा लोकांची कमतरता नाही जे अज्ञानाच्या युगाच्या लोकांप्रमाणे अंधश्रद्धा बाळगत आहेत. म्हणूनच आज देखील लोकांमध्ये सफर या महिन्याबद्दल वेगवेगळे गैरसमज आणि अंधश्रद्धा व अपशकुन मानण्याची प्रथा दिसून येते. काही लोकांचा असा गैरसमज आहे की सफर महिन्यात लग्न आणि इतर समारंभ टाळावे. अशा प्रकारे ते या महिन्याला अशुभ महिना मानतात. अशा प्रकारे अपशकुन व अशुभ मानण्यामुळे सत्य धर्मामध्ये विविध अंधश्रद्धा निर्माण होतात. पवित्र हदीसमध्ये आहे की हजरत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा म्हणतात की प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, ज्याचा अर्थ असा होतो की ज्याने सत्य धर्मात अंधश्रद्धा सुरू केली तर तो मर्दूद आहे, म्हणजे असा व्यक्ती खरा श्रद्धावंत नाही. त्याचप्रमाणे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कोणत्याही गोष्टीबाबत त्यास अपशकुन मानण्यास व अंधश्रद्धा बाळगण्यास सक्त मनाई केली आहे. प्रेषित मोहम्मद साहेब म्हणतात, ज्याचा अर्थ असा होतो की आजाराविषयी अपशकुन घेणे किंवा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे. साहबाई किराम प्रेषित मोहम्मद साहेबांचे अगदी निकटचे अनुयायी होते. त्यांनी विचारले की फाल काय आहे. प्रेषित पैगंबर साहेब म्हणाले की शुभ वार्ता देणे आणि त्यापासून चांगली अपेक्षा करणे. प्रिय बंधूंनो, सत्य धर्म ज्यामध्ये कसल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही, आम्हा सर्व मानवांना शिकवितो की कोणताही क्षण, दिवस, वेळ अथवा महिना आपल्यासाठी अशुभ किंवा अपशकुन कदापि नसतो. जे लोक सत्य धर्मापासून स्वतःला दूर ठेवतात तर अशी माणसं अंधश्रद्धा आणि अपशकुन याचे बळी पडतात. मग त्यांना प्रत्येक गोष्टीत अशुभ आणि अपशकुनच दिसायला लागते. या सर्व गोष्टी माणसाला आतून कमकुवत करतात. याउलट आपल्या पालनकर्त्यावर दृढ विश्वास आणि श्रद्धा माणसाला बळकट करते. म्हणूनच श्रद्धावंताने यावर श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे की नफा, तोटा, बरे, वाईट ह्या सर्व गोष्टी आम्हा सर्वांच्या निर्मात्याच्या मर्जीनुसार होतात असा ठाम विश्वास ठेवला पाहिजे. पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणत आहे, ज्याचा अर्थ असा आहे की लोकांनो, कोणतेही संकट पृथ्वीवर येत नाही, ना स्वतः तुमच्यावर येते, पण फक्त त्याशिवाय ज्याच्याविषयी ते आम्ही निर्माण करण्यापूर्वीच महाग्रंथात नमूद केलेले असते. निसंदेह हे सर्व अल्लाहसाठी सहज शक्य आहे. तसेच श्रद्धावंताने पवित्र कुराणातील संदेशावर अंमलबजावणी करून आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. अल्लाह आम्हा सर्व मानवांना सन्मार्गाची सुबुद्धी देव.